उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय। कारण अकोल्याच्या राजकारणात सध्या एका भेटीने चांगलीच खळबळ उडाली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवून तब्बल 4,16,404 मतं मिळवणारे डॉक्टर अभय पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या दोघांमध्ये जवळपास तासभर अशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। आणि या भेटीनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे अभय पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, काँग्रेसला धक्का बसणार का आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदेंनी त्यांना काय ऑफर दिली आहे, अभय पाटील हे नेमके कोण आहेत आणि काँग्रेस बाबत त्यांची काय भूमिका आहे, नाराजगी आहे, हे सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सगळ्यात आधी 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे आपण पाहूयात। अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे हे 4,57,030 मतं मिळवून विजयी झाले होते, तर काँग्रेसचे अभय पाटील यांना 4,16,404 मतं मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले। म्हणजेच दोघांमध्ये फक्त 40,626 मतांचाच फरक होता। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे 2,47,744 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते। त्यामुळे जवळपास 4.25 लाख मतं मिळवणाऱ्या अभय पाटील यांचा अकोल्यातील राजकीय प्रभाव हा दुर्लक्षित करता येणार नाहीये। पण निवडणुकीनंतर परिस्थिती ही बदलली गेली। काँग्रेसच्या कामकाजावर नाराज असल्याचं सांगत अभय पाटील यांनी पक्षाचाच राजीनामा दिला। विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही। त्यामुळे ते पुढे काय करणार याबाबत अकोल्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू होत्या। मात्र आता एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र दिसून येते। या भेटीबद्दल बोलताना अभय पाटील यांनी स्वतःहून एकनाथ शिंदेंची भेट झाल्याचं मान्य केलंय। मात्र या भेटीत त्यांनी स्वतःसाठी कोणतंही पद किंवा वैयक्तिक फायदा मागितला नसल्याचं सांगितलंय। उलट त्यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी आपला एक अजेंडा शिंदेंसमोर ठेवला। शिंदे यांनी तुम्हाला काय हवं असं विचारलं होतं, तेव्हा अभय पाटील यांनी स्वतःसाठी काही मागण्याऐवजी जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे त्यांच्या समोर मांडल्याचं त्यांनी म्हटलंय। आता शिंदे यांनी हे मुद्दे मान्य केले तर आपण त्यांच्या शिवसेनेत जाण्याचा विचार करू असं देखील त्यांनी म्हटलं। मात्र राजकारणात कधीच जनतेच्या विकासासाठी काही नसतं बरं का। सगळेजण स्वतःचा फायदा हा बघतातच। त्यामुळे अभय पाटील यांना शिंदेंनी नेमकी काय ऑफर दिली आहे ते स्वीकारणार का हे अद्याप समोर आलेलं नाहीये। दुसरीकडे अभय पाटील यांच्या शिंदेंसोबतच्या भेटीची चर्चा ही सुरू होताच काँग्रेसही सक्रिय झाल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात अभय पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाबद्दल अभय पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेसकडे निवडणूक जिंकण्यासाठी योग्य कार्यक्रम आणि मजबूत यंत्रणा नाही असा त्यांचा आरोप आहे। एवढंच नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने आपल्याशी चर्चा केली नाही किंवा पराभवाचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही असा देखील खंत त्यांनी यावेळी व्यक्त केला। काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाबद्दलही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। सध्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले। आपल्याला कोणतंही स्पष्ट कारण न देता प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरून हटवण्यात आलं असं त्यांनी म्हटलंय। मात्र याच वेळी त्यांनी माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं कौतुकही केलं। नाना पटोले हे काम करणारे आणि एक जबाबदारी घेणारे नेते असल्याचं अभय पाटील यांनी म्हटलंय। आपल्या 2024च्या लोकसभा उमेदवारीसाठी नाना पटोले यांनी मोठे प्रयत्न केल्याचंही त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। आता या सगळ्यातला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अभय पाटील यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा मार्ग जवळपास आता बंदच केल्याचं स्पष्ट केलंय। कारण काँग्रेसने पुन्हा आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली तरी आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पण डॉक्टर अभय पाटील नेमके कोण आहेत हे देखील थोडक्यात समजून घेऊयात। तर ते विदर्भातील ओळखले जाणारे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत। त्यांचे वडील डॉक्टर के.एस. पाटील हे देखील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ होते आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित मोठं नाव म्हणून त्यांची ओळख होती।
अभय पाटील यांनी काँग्रेसमध्ये काम करताना प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. ते मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक म्हणूनही काम करत होते आणि 2024 मध्ये काँग्रेसने त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळेच आता अभय पाटील यांच्या निर्णयाला अकोल्याच्या राजकारणात एक महत्त्व आहे. कारण 2024 मध्ये त्यांनी भाजपच्या विजयी उमेदवाराला जोरदार अशी टक्कर देत 4 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली होती. जर असा जनाधार असलेला नेता शिंदेंच्या शिवसेनेत गेला तर अकोल्याच्या राजकारणात त्याचा परिणाम हा नक्कीच दिसू शकतो. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या 15 ऑगस्टकडे, कारण याच दिवशी अभय पाटील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर अभय पाटील काँग्रेस पासून कायमचे दूर जाणार का, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की राजकारणात आणखी काही वेगळा निर्णय घेणार हे पाहण्यासारखं असेल. मात्र तुम्हाला शिंदेंच्या या काँग्रेसबद्दलच्या ऑपरेशन टायगर बद्दल काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.